आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा बार्शी येथे होणारा दौरा. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला आपण नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. शरद पवार हे दिनांक 11 ऑगस्ट रोजी बार्शी येथील शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शरद पवार हे बार्शीतील राजकारण कोणत्या पद्धतीने हाताळणार याकडे सर्व जाणकारांचे लक्ष लागलेले आहे. जरी शेतकरी संवाद मेळावा असला तरी मुख्यत्वे लक्ष फक्त येणारी विधानसभाच नजरेसमोर ठेवूनच की काय, बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी या शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं दिसतंय. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे घटक पक्षातील स्थानिक आमदार, खासदार, काही नेते हे सर्वजण या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळेच की काय, या मेळाव्याला एक वेगळंच स्वरूप लाभणार आहे. कारण शरद पवार हे बार्शीतूनच विधानसभेचं रणशिंग फुंकणार की काय याकडे सर्व बार्शीकरांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. कारण शरद पवारांबरोबर अख्खी हयात आपले राजकीय प्रवासात घालवणारे माजी मंत्री दिलीप सोपल हे उद्धव ठाकरे सोबत आहेत. तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे जिकडं खोबरं तिकडं चांगलं म्हणत आज मितीला भाजपला समर्थन देत आहेत. तर माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस SP गटामध्ये प्रवेश केलेला आहे व विश्वासभाऊ बारबोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस SP गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारांचा हा प्रथमच म्हणजे पहिलाच दौरा बार्शी तालुक्यासाठी आहे. दरम्यान बार्शीमध्ये शरद पवारांच्या मेळाव्याचे अथवा शेतकरी मेळाव्याचे नियोजन हे बारबोले यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्णपणे होत आहे. शरद पवार हे 11 ऑगस्ट रोजी जुना महात्मा गांधी पुतळा येथे शेतकरी संवाद मेळावा घेणार आहेत व तेथून बार्शीतील स्थानिक राजकारणामध्ये होणारे चढ उतार व झालेले नुकसान कसे भरून काढायचे याकडे मात्र कानाडोळा करून चालणार नाही, हे बार्शीकर निश्चितच जाण. बरं, या मेळाव्यानिमित्त शरद पवार यांना स्थानिकचे कोणकोणते नेते, कोणकोणते कार्यकर्ते यांना भेटणार याची देखील बार्शीकरांना उत्सुकता लागलेली आहे. आपण बार्शीचे SP गटाचे विश्वासभाऊ बारबोले काय म्हणतात याकडे आपण पाहूयात. चला तर थेट आपण विश्वासभाऊ बारबोले. दिनांक 11 ऑगस्ट रविवार रोजी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये बार्शी येथे गांधी पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजता शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,
आपल्या मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेला एक आव्हान करतो, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, उपस्थित राहावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो. पवार साहेबांचा दौरा कसा असणार आहे? पवार साहेब बारामतीहून सकाळी 10 वाजेपर्यंत बार्शीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही बार्शीतल्या लोकांना त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या आदरणीय प्रभाताई जाधवके, सोमानी यांच्या घरी त्या भेट देतील आणि 3 नंतर ते रवाना होतील. आता पुढील विधानसभेच्या दृष्टीनं कितपत महत्वाचं असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणानं विधानसभा 2 महिन्याच्या अंतरानं येऊ घातलेल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याच्या आहेत. त्या दृष्टीनं पवारसाहेब आपण पाहतोय महाराष्ट्रभर त्यांचा झंझावात चालू आहे, सगळीकडे फिरतायत, प्रत्येक मतदारसंघात जात आहेत, त्या ठिकाणचा कानोसा घेत आहेत. अनेक मतदारसंघात बऱ्यापैकी उमेदवारही निश्चित झालेले आहेत आणि त्याच दृष्टीनं बार्शीच्या दौऱ्यावर आवर्जून त्यांनी सांगितलं मला बार्शीला यायचंय आणि हा दौरा आपल्याला या ठिकाणी दिला. महाविकास आघाडीचा दौरा असणारा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा? हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा आपण शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदारी आहे की हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडा. सभेचं ठिकाण गांधी पुतळा आपल्या सोमवार पेठेमध्ये राहील. सकाळी 10ची वेळ दिली. साहेबांच्या सोबत काम करताना ज्यावेळेस आपण निर्णय घेतला की त्यांच्यासोबत काम करायचं, त्याच्यानंतर आपण तालुक्यात कशा पद्धतीने लोकांना जोडण्यात होतं? तसं पाहिलं तर गेली अनेक वर्षापासून आमचं कुटुंब, माझे अनेक सहकारी या तालुक्यामध्ये समाजकारणात, राजकारणात आपण काम करतोय. नव्यानं काही फारसं करण्याची गरज पडली नाही. आपण एक वेगळी भूमिका घेतली की माझे जुने सर्व सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते सगळे माझ्या बरोबर आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर पवार साहेबांना मानणारे, आणखी त्याच्यात आता भर पडली विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारा आपल्या या ठिकाणी गट आहे. असे सहोबाजूनी पवार साहेबांच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहताना तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता पाहायला मिळेल लोकांमध्ये काय भावना आहे. विधानसभेची जागा हे आपण राष्ट्रवादीसाठी मागून घेऊ. आता हा एकदा आपण एका नेत्यांच्या बरोबर काम करतोय म्हणल्यावर आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे. जिथं काम करायचं तिथं निष्ठेने काम करायचं. शेवट तो निर्णय वरिष्ठ पातळीला होणार. जो निर्णय त्यांचा असेल तो आपल्याला मान्य आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय पक्षाच्या वतीने बाजार समिती आज लागेल नाही लागेल हे थोडं गुलदस्त्यात आहे. एखाद्या वेळेस विधानसभेच्या नंतरही लागू शकते. जर निवडणूक लागली तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही अगदी चांगल्या ताकदीनं त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ आणि आम्ही निवडणूक जिंकू. परवा पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी तेच सांगितलं होतं आणि आजही तेच सांगतो. शेतकरी मेळ्यामध्ये महत्वाचे विषय काय असणार? म्हणजे हे आता पवार साहेब येतात म्हणल्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत जे काही महाराष्ट्रात आणि देशात काम केलेलं आहे तो महत्वाचा मुद्दा तर असणार. पण
अनेक आघाड्यांवर, मग महिला धोरण असतील, युवकांच्या बाबतीतला असतील, औद्योगिक धोरण असेल, शैक्षणिक धोरण असेल, अनेक विषयावर त्यांनी आजपर्यंत देशामध्ये काम केलेलं आहे. सगळ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी निश्चितपणानं होणारच आहे. भरपूर पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच सोयाबीन पण पिवळे वगैरे पडत चालले. तर त्या संदर्भात काही ओला दुष्काळ जाहीर करण्याची काय मागणी असणार आहे का? मागणी आता ते आत्ताशी ती सुरुवात झालेली आहे पिवळे पडायला. जर ह्याच्यापेक्षा जास्त जर नुकसान होताना दिसत असेल तर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणानं ती मागणी करणार. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार. शासनाकडे ती मागणी आम्ही जरूर करणार. तुमच्या इलेक्शनच्या पुढच्या इलेक्शन मध्ये मराठा आरक्षण बघून तुमचं नियोजन असणार का? मराठा आरक्षण प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाबरोबर राहण्याची किंवा त्यांची बाजू घेण्याची त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत अगदी बालपणापासून ज्या ज्या वेळेस समाजाचं काम असायचं, समाजाच्या मीटिंग असतील, त्यावेळेस काही मोर्चे असतील, मेळावे असतील, समाज म्हणून राजकीय जोडे बाहेर ठेवून त्या ठिकाणी आजपर्यंत काम केले. कधी त्याच्यामध्ये राजकारण हा विषय येऊ दिलेला नाही. मग अनेक यापूर्वीचे असे प्रसंग आहेत. समाज म्हणलं की समाजाच्या बरोबर प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आजपर्यंत काम करतो. 7 तारखेला मराठ्याची मोठी रॅली त्याच्या बाबतीत निश्चितपणानं जाणार आहे. नियोजन पण केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आता अलाउन्सिंग वगैरे तालुक्यामध्ये चालू आहे आणि समाजाचं काम म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार.